हिंगोली जिल्ह्यातील गिरवगाव पाटीवर मराठा समाजातील बांधवांनी आंदोलन करत नांदेड परभणी महामार्ग रोखला होता। कालपासून हा महामार्ग ठप्प आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। याचा आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। आपल्यासोबत आंदोलक आहेत, काय मागणी आहे? तुम्ही खूप काळ हा रस्ता रोको केलाय। सर, मागणी अशी आहे की जवळपास सांगतो बघा 58 मोर्चे निघाले मराठा समाजाचे। या प्रशासनानं मराठा समाजाला ही दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। वारंवार त्यांनी की नाही मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। गल्लीपासून ते मुंबईपर्यंत सुद्धा त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे। आम्हाला गुलालाचं आश्वासन दाखवून सगळ्या गोष्टीचं आश्वासन दाखवून फसवणूक केलेली आहे। हे जर पुन्हा जर मनोज दादाला जर त्यांनी जर हे करण्याचं हे केलं नसतं, पुन्हा उपोषणाचं हे केलं उभं करण्याचं काम केलं नसतं, तर आज आम्हाला इथं रस्त्यावर यायची गरज पडली नसती। दादा, आमच्या भविष्यासाठी, कारण आम्ही इथं काय कोणाला त्रास देण्यासाठी या उद्देशाने बसलो नाही। आमचा जो देव आहे, जो अंतरवालीत मरणाच्या दरात आज टेकलाय, त्याला प्रशासनाला वेळ नाही, गव्हर्नमेंट उत्तर द्यायला तयार नाही, कुठं बैठक घ्यायला तयार नाही। आज जर त्या योद्ध्याला झालं तर काही झालं तर आम्ही आरक्षण घेऊन करायचं काय? शिंदे साहेबांनी जो आमचा आम्ही मुंबईत वाशीमध्ये गुलाल उधळला त्यावेळेसच पाटील म्हणले होते मागणी काय ते सांगा। आमचं मराठा समाजाला सरसकट ओबीमध्ये समावेश करा आणि जो सगळे सोयरे ह्याच्यामध्ये ऍड करून सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्यात, हीच आमची मागणी आहे। आणि आता जोपर्यंत आम्हाला जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न जाणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून कुणीही हलणार नाही। आता जरांगे पाटलांचे सगळे सोयरे आदेश काढलेला आहे, राजपत्र काढलेलं आहे। सरकारला हात जोडून एवढी विनंती आहे की त्या राजपत्रावर लवकरात लवकर दादाचं आमचे उपोषण सोडण्यासाठी कायदा पारित करून त्याच्यावर अंमलबजावणी करावी, नाहीतर अन्यथा आमच्या महिला भगिनी, माझं स्वतःचं लेकरू नाही तर सगळ्या समाजाचे हिंगोली जिल्ह्यामधले गिरगाव सर्कल मधले सगळे मराठा बांधव माता भगिनी मोठ्या उत्साहाने इथे येत आहेत। की दडपशाही म्हणजे दडपशाही करू लागली। ते तुम्ही असं 24 तास रस्ता रोको करू शकत नाही, कारण हा महामार्ग आहे असं ते सारखं बोलत होते एडीएम हे ते। ठीक, ओके। तर हे आहेत आंदोलक, जोपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको सुरूच राहणार आहे। यात एक महत्त्वाचं म्हणजे प्रशासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते असा सुद्धा आरोप या मराठा आंदोलकांनी या ठिकाणी केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, गिरगाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।